नमस्कार सगळ्यांना. सर्वप्रथम तर तुमचं स्वागत, तुम्ही आलात. सगळ्या प्रसारमाध्यमांचं मी स्वागत करते. तृतीयपंथी सगळ्या महाराष्ट्राचा समुदाय आपण, कारण की इथे बसलेलो आम्ही 4 चेहरे जरी असलो तरी आम्ही महाराष्ट्रातील सगळ्या तृतीयपंथींचे प्रतिनिधी आहोत. ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्डाचे प्रतिनिधी आहोत. इथे संभाजीनगरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या पद्धतीने गुड्डी उर्फ सुहाना शेख या ट्रान्सजेंडर व्यक्तीने धुमाकूळ घातला आहे आणि त्याचं क्रिमिनल रेकॉर्ड माझ्याकडे आहे. आणि तिने ज्या पद्धतीने इथले जे आमचे तृतीयपंथी समुदायातले व्यक्ती आहेत त्यांचं जगणं मुश्किल केलेलं आहे. त्यांना दटावणं, मारणं, ओरडणं. आणि याच्या विरोधात जेव्हा आम्ही आत्ता काल एक निवेदन दिलं CP ऑफिसला जाऊन, तर त्यानंतर तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या जीवाला धोका आहे वगैरे या प्रकारची एक भूमिका मांडली आहे की मला खूप यांच्याकडनं भीती आहे. तर त्या संदर्भात खुलासा करण्यासाठी आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे की आम्ही सगळ्या जे काय आहेत, पहिल्यांदा मी तुम्हाला ओळख करून देते म्हणजे तुम्हाला आमची एकंदर स्थिती काय आहे, सामाजिक स्थिती ती कळेल. इथून इकडं आमच्याकडे आहेत तिकडं कमलमा, ज्या संभाजीनगरमधल्या ज्येष्ठ नागरिक आहेत कम्युनिटीतल्या, त्यांना त्या गुड्डीनी मारहाण केलेली, तिचा हात फ्रॅक्चर केलेला आहे. त्याच्या बाजूला शिल्पा कोमल आहेत, त्या इथे राहतात त्यांच्या शिष्यांसोबत, त्यांना पण तिने दमदाटी केलेली आहे. त्यांच्या शेजारी नाशिकवरनं महामंडलेश्वर पूजागुरू आमच्या मदतीसाठी इथे आज सकाळी दाखल झाल्यात रात्री तिचा व्हिडिओ बघितल्यानंतर. आणि त्याच्यानंतर हे सलमा गुरू आहेत, आमच्या नाशिक वेलफेअर बोर्डाच्या, ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्डाच्या सदस्य आहेत. त्या काजल गुरू आहेत, अहिल्यानगरच्या ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्डाच्या सदस्य आहेत. आणि मी दिशा पिंकी शेख, मी ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्ड महाराष्ट्र राज्याची सदस्य आहे. आणि ही निकिता, जिने पोलीस भरतीसाठी ही पुण्याहून आलेली, पोलीस भरतीचं जे मॅटने निकाल दिला त्याची ही पिटिशनरी आहे आणि तिनं ती पिटिशन दाखल केलेली होती. तर तीसुद्धा काल ते व्हिडिओ बघून वापस इथे आलेली आहे. तर आम्ही या सगळ्या प्रेसच्या मार्फत आम्ही हे मांडू इच्छितो की गुंडागर्दी करणं हे आमचं काम नाही आहे. पुढील भूमिका मला असं वाटतं की हे जे झाले, तुम्ही प्रेसवाले डोळस आहात, जनता डोळस आहे आणि त्यांना कळतं की गुन्हेगारी वृत्ती कुणाची असू शकते. आमच्यापैकी कुणावरही पोलीस स्टेशनामध्ये साधी NC सुद्धा नोंदवलेली नाही आहे. आम्ही असे व्यक्ती आहोत की आमच्यावर साध्या NCसुद्धा नाही आहेत. आणि आम्ही हिला का मारूत हा आमचा काही मार्ग नाही आहे. आम्ही संवैधानिक मार्गाने आमच्या हक्कासाठी इथे आलेलो आहोत. पुढे मी नाशिकहून आलेल्या सलमा गुरू आणि काजल गुरू जे अहिल्यानगरहून आल्यात त्यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांची भूमिका या माध्यमातून स्पष्ट करावी. नमस्कार, मी काजल गुरू, अहिल्यानगरमध्ये. आमचं काल जी तक्रार आम्ही अर्ज दिलेला आहे, तो अर्ज हा याच्या कारणानं दिलेला आहे की जी तर संभाजीनगरमध्ये जी चाललेली धुमाकूळ चाललेली गुड्डी सुहाना शेखची, ती कुठेतरी थांबली पाहिजे. धुमाकूळ अशी बघा, सिग्नलवर त्रास देणे, शहरात त्रास देणे, कोणाला जोर जबरदस्ती करणे, आमची इथली जे स्थानिक म्हातारी माणसं आहे त्यांच्यावर दादागिरी करणे, त्यांना काहीतरी बोलणे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आमच्या समाजात हे सगळं काही चालत नाही. आम्ही जे सहकुशीन दिलं ते खाऊन आम्ही जगणार लोक आहात. आमचं ते आता ही कसं आहे, काल आम्ही अर्ज दिला तर लगेच काय सोशल मीडिया टाकलं माझ्या जीवाला धमकी. हिने जेव्हा एवढे कुठाने केलं तर हिला जीवाला धमकी नव्हती का? हिच्या जीवाला धोका नव्हता का? काल आम्ही एक अर्ज दिला तर तिच्या पाठीमागे हिने एवढे सोशल मीडियामध्ये व्हिडिओ टाकले, बरोबर. तरी ही जी आहे ना, ही गुंड प्रवृत्तीची व्यक्ती. आम्ही याच्या विरोधात म्हणजे आहे ती किन्नर, आम्ही म्हणत नाही किन्नर नाही, ती किन्नरच आहे. पण ती किन्नरांची एक साईड सोडून चालते. जी रोडवर रेल्वे चालते ना, ती पटरी सोडून चालते. काही पण आपल्या मनाचंच मी बॉस आहे, ती बॉस नाही आहे, ती नकली बॉस आहे. ती बॉस आज पण नाही, उद्या पण नाही, बॉस नाही आहे. ती सगळ्यात मी बॉस आहे, मला हप्ते द्या, मला हे द्या, मला ते द्या, कोणाला मारापट्टी, कोणाला काय. तर आम्ही पण ऐकू आमच्या आता जे तृतीयपंथीची जे एक छबी आहे ती खराब व्हायला लागली. आता आम्हाला बाहेर विचारतं काय होते तुमच्या संभाजीनगरमध्ये असं होते, तुम्ही लक्ष टाकत नाही का? त्यामुळे आम्ही कुठेतरी एकत्र येऊ आणि 5 जिल्ह्याच्या लोकांनी हा विडा उचललेला आहे. फर्स्ट विडा उचलला आमच्या नाशिकची सलमाबाईंनी, यांच्या मागं आम्ही 4 जण आहोत. आम्ही सगळी मिळून हा एक कचरा इथला साफ करणार आहे. आम्ही काही मारामारी करण्याच्या रस्त्याला नाही, आम्ही गुंड प्रवृत्तीचे नाही, आम्ही तिला हाणणार नाही. जे होईल ते कायदेशीर.
जे ते रीत सर. पण ती जर असं धांदलीवर आली, बघा समोरचं जर धांदलीवर आलं, तुम्ही जर माझ्या अंगावर आलं तर मी पण तुमच्या अंगावर येईन ना. पण आम्ही तसं पण करणार नाही, आम्ही त्याच्यात पण समजदारपणा घेणार आहे. आता काय झालेलं आहे की आम्हाला छेडू राहिली फार. पुन्हा प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं कारण हेच आहे की आम्ही जी दिलेली तक्रार आम्ही आमच्या संभाजीनगरच्या लोकांच्या सेफ्टीसाठी दिलेली आहे, आमच्यासाठी नाही दिलेली. आमची कम्युनिटी बसून तर आम्ही कधीच बोलो, पण गावातली घाण गेली पाहिजे. ही गावातली घाण आम्हाला घालायची. मी या आपल्या माध्यमातून मला काही गोष्टी तुम्हाला सांगायच्यात, फिरवते मी. अजून काही गोष्टी तुमच्या लक्षात आणून द्यायच्यात की काल प्रेस बोलवली होती आम्ही, आणि काही माध्यमांनी नावावरनं शेख आहे याच्यामुळे हिंदू मुस्लिमसारखी बातमी केली, मुस्लिम सुहाना शेख वगैरे. आमचा कुणाच्याही धर्माला आक्षेप नाही. आमच्यामध्ये स्वतः धर्मगुरू आहेत, इथे संस्था जे महंत आहेत. मी स्वतः नावाने शेख आहे. आम्ही 18 पगड ह्या सिंधी समुदायाच्या प्रतिनिधी आहेत. आम्ही 18 पगड जातीचे लेकरं आहोत आणि आमच्या भाकरीमध्ये 18 पगड जातीचं मीठ आहे. त्याच्यामुळं आम्ही धर्मजातीच्या युद्धाला मानत नाही. आम्ही सगळ्यांसोबत आहोत. आम्हाला सगळे प्यारे आहेत. आमची ही लढाई कमवण्यासाठी पण नाही आहे. खूप लोकांनी टोळी युद्ध, आपसात भांडणं वगैरे असले हे केले. हा लढा आहे संस्कृती संरक्षणाचा. हा लढा आहे परंपरेच्या संरक्षणाचा. गुरु शिष्य परंपरेमध्ये राहणाऱ्या तृतीयपंथीयांच्या आत्मसन्मानाचा हा लढा आहे. त्यासोबत समाजात त्यांच्या जाणाऱ्या छबीच्या प्रोटेक्शनचा हा लढा आहे. मी तुम्हाला सांगते, उस्मानपुरा पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केलेला आहे याने 8/11/2018ला, आणि हिच्यावर 353, 332, 323, 143, 504, 427 सारखे गुन्हे दाखल आहेत. सातारा पोलीस स्टेशनमध्ये 29/5/2021 रोजी गुन्हा दाखल आहे. FIR त्याची हे आहे 281/21 असा त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. त्याच्यानंतर इथे गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये 2 गुन्हे दाखल आहेत. कालच्या व्हिडिओमध्ये सुहाना शेख असं म्हणती आहे की माझी गुरु वारल्यापासून मला त्रास देतात 2 वर्षापासून. पण ह्या केसेस 11 वर्षाच्या केसेस आहेत. या सगळ्या गुरु तिची 2 वर्षात वारली, 11 वर्षाच्या केसेस आहेत. आणि याच्यामध्ये स्वतः तिचे जे गुरु वारल्यात त्या गुरूंनी सुद्धा तिच्या विरोधामध्ये तक्रार केली, मीच्या त्रासाला कंटाळले. याच्यासोबत आता पुढं तुम्हाला सांगते मी गुन्हे किती गंभीर आहेत ते बघा. तर 8/12/2021 रोजी भरोसा सेल येथे 20 लोकांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यातून 1 जणांनी तिच्या त्रासाला कंटाळून पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला होता. 26/5/2021 रोजी गंगापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. 27/11/2021 रोजी छावणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. 28/11/2021 रोजी उस्मानपुरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. चिकलठाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. मनमाड येथे त्यांच्या FIR दाखल झालेली आहे. स्वप्नील पोटविल्लेवार उर्फ गुड्डी या नावाने गुन्हा नोंद आहे. आणि हा गुन्हा कशाचा आहे माहिती आहे का? हावडा पटना नावाची ट्रेन जी आहे मेल, ही मेल लुटलेली आहे, ज्याच्यामध्ये लोकांना हानी झालेली, त्यांची लूट झालेली, डाकू म्हणजे डकेतीची खून जशी असते ना, 40 गाव इथे जेल भोगलेली ना त्या गुन्ह्यामध्ये. आणि हे दौलताबाद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. 5/10/2021 रोजी जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल आहे. सिटी पोलीस चौका स्टेशनमध्ये परत गुन्हा दाखल आहे. असे प्रचंड गुन्हे हिच्यावर दाखल आहेत. आत्ताचे काही गुन्हे जे विद्येचं मंदिर समजलं जातं त्या विद्यापीठामध्ये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्यापीठामध्ये कुलगुरूच्या दालनात धिंगाणा करणं असो, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापित केलेल्या मिलिंद कॉलेजच्या प्राचार्यांना जाऊन धमकवणं असो, तिथपर्यंतचे गुन्हे तिच्यावर दाखल आहेत. आमच्याकडे त्याचेही पुरावे आम्ही जोडून काल CPंना जमा केलेले आहेत. आणि त्याच्यामुळं माझी विनंती आहे की हा लढा टोळी युद्ध नाही, हा लढा धर्मयुद्ध नाही, हा तृतीयपंथीयांच्या अस्मितेचा लढा आहे आणि त्यांच्या संस्कृती संरक्षणाचा लढा आहे. मला जे आमच्या धर्मगुरू बाहेरून आलेले आहेत त्यांना पण म्हणायचं की त्यांचं काय मत आहे याबद्दल, त्यांनी त्यांचं म्हणणं थोडक्यात मांडावं. मराठी. नमस्कार. जय श्री महाकाल. ओम नमो नारायण. मी श्री पूजा सलमा गुरु किन्नर व सनातन धर्माच्या श्री श्री 1008 पूजा माई नंदगिरी. मला हे बोलायचं आहे की जे गुड्डी उर्फ सुहाना शेख ह्या किन्नरनी जे संभाजीनगरमध्ये जे काय आतंक माजवला आहे आणि जे काय ते आता धर्माविषयी बोलत आहे, धर्माविषयी आमच्या गुरूंनी तर असं कधीच केलं नाही. मी आता स्वतः त्यांची शिष्य आहे.
त्यांनी मला खर्चाने मला त्यांनी महामंडलेश्वर बनवलं आहे व आता सगळ्या गोष्टींमध्ये ते आम्हाला सहकार्य करतच राहत्या. त्या असं आत्तापर्यंत आम्हाला कधीच बोलले नाहीत की बा तुम्ही हिंदू आहेत का मुस्लिम आहेत, शीख आहेत, कसं आहेत, असं कधीच त्यांनी जातीभेद केलेला नाही. जे आमच्या गुरूंविषयी त्यांनी हे चुकीचे निर्णय दिले, चुकीची अफवा पसरवली, हे सरासर चुकीचं आहे आणि आरोपीला शिक्षा ही झालीच पाहिजे. दिशाताई, तुम्ही आता एक क्रिमिनल हिस्ट्री वाचली त्यांची, जवळपास 12 तुम्ही स्वतः पार्टी का होत नाही, तुम्ही साधी तक्रार केलेली आहे, तुम्ही FIRच्या दृष्टिकोनातून काय हालचाली केलेल्या आहेत त्याच्यावर? नाही, आता विषय असा होतोय की पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर इथल्या पोलिसांनी यांना हमेशा NC नोंदवून पाठवलेलं आहे. यांना कधी तक्रारीमध्ये केल्या नाही. ह्या ज्या तक्रारी आहेत ह्या सगळ्या बायांच्या मोठ्या मोठ्या तक्रारी आहेत आणि याच्यावर त्यांनी भूमिका घेतली नाही. हिला तडीपार केलेलं होतं 2 वर्षासाठी. नाही, ते त्यांचं काम आहे, त्यांनी काय केलं हां. नाही. तुम्ही पार्टी का झाला नाही त्याच्यावर? आत्ता मी आत्ता जॉईन झाले, मला आत्ता माझ्यापर्यंत हे तक्रारी आल्या आणि म्हणून मी आता याच्यात हस्तक्षेप करते. ॲलिगेशन करते, त्यांच्यावर आरोप करतात, हे सगळे क्रिमिनल हिस्ट्रीचे ॲलिगेशन हो, हो. एवढा मला Yes. कायदा कळतो त्या. Yes, yes, yes. तुम्ही पार्टी होणार आहात का? तुमची पुढची नक्की हो, भूमिका काय? नक्की भविष्यात पार्टी होऊवी आणि कोर्टामार्फत आम्ही आता तरी आमचा पोलिसांवर विश्वास आम्ही दाखवतो आहोत आणि पोलिसांना मी हे म्हणतोय की भूमिका घ्या लवकरात लवकर आणि हिला हद्दपार करा. याच्यानंतर एक कायदा आहे ज्याच्यामध्ये 1 वर्ष हिला सुधारगृहात टाकता येऊ शकतं, ते हिच्यावर लागू करा आणि तुम्ही जर ते करणार नसाल तर मग आम्ही कोर्टात जाऊ. काय होतं की कोर्टात गेलं तर पोलीस प्रशासनासोबत असलेले आपले जे काही संबंध आहेत, मैत्रीपूर्ण संबंध आहेत, ते खराब होण्याचे चान्सेस जास्त आहेत. आधी आमच्याकडे का नाही आलात असं म्हणतील, म्हणून आधी आम्ही त्यांच्याकडे गेलोय आणि आता इथून पुढे आम्ही कोर्टात जाऊ. त्यावेळेस मी पार्टी होईल. मी रहिवासी श्रीरामपूर अहमदनगरचे आहे. इथल्या तृतीयपंथीयांनी कधी माझ्यापर्यंत ही तक्रार आणलेली नव्हती. आता आम्ही पूर्ण 5 जिल्ह्यांमधले म्हणजे विभाग सोडून नाशिकचा विभाग तर सगळा आहेच, त्यासोबत मराठवाड्यातला विभाग पण त्याला जोडल्या गेल्यामुळं आता आम्ही हे 5 जिल्ह्याचे धर्मप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते मिळून आम्ही याची पार्टी बनवून पुढे कोर्टात जाऊ. तुम्ही आता पूर्ण तडीपारी झाली होती, तडीपारी पुढे थांबवण्यात राजकीय बरंच असतो होता का? आत्ता तरी कल्पना नाही, म्हणजे उगेच हवेत गोळीबार करण्यात काही मजा नाही आहे. आम्हाला जर तसं माहिती मिळाली तर आम्ही ते तुमच्या माध्यमातून पुढे आणू. आम्ही त्या शोधात आहोत. पण असं वाटतं की राजकीय पाठबळ आहे बाबा, कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणात क्रिमिनल असतं आणि तुम्ही दुसरं सांगितलं की जागोजागी सिग्नलवरती देखील त्या ठिकाणी पैसे मागितले जातात. हे बघा, राजकीय पाठबळ नाही म्हणणार मी, राजकीय दुर्लक्ष आहे. राजकीय पाठबळ नाही आहे, राजकीय दुर्लक्ष आहे. तुम्ही इथले आमदार आहात, तुम्ही इथले खासदार आहात, तुम्ही इथले नगरसेवक आहात आणि तुमच्या अखत्यारीतल्या क्षेत्रामध्ये जर अशा पद्धतीचे अवैध धंदे चालत असतील, जर नागरिकांना त्रास होत असेल, तर तुमचं आद्य कर्तव्य आहे की तुम्ही पार्टी होणं स्वतः आणि पोलीस स्टेशनमध्ये त्याची पाठपुरावा करणं. तुम्ही ते केलं नाही, मग तुमचे काहीतरी हितसंबंध असू शकतात त्याच्यामध्ये, तर ते हितसंबंध असतील आणि आम्हाला त्याचे काही पुरावे मिळाले तर आम्ही आरोप करू. तुमच्यासोबत सध्या महामंडलेश्वर आहे, हां, सध्या कुंभमेळावा चालू होणार हो. आहे, या सगळ्या गोष्टींची संस्कृतीचा जो भाग आहे, यांच्या विरोधात तुम्ही आज एक पत्रकार परिषद घेताय, ॲलिगेशन करताय. 2 पावलं मागे सरकून समझोता करून संस्कृती टिकवण्यासाठी काही हातभार तुम्ही पुढाकार घेणार आहात? ते आमच्या गुरूंनी बोलावं, ज्येष्ठ जे आहेत आमचे तिकडे त्यांनी बोलावं. त्या समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहात का? एक मिनिट, ते खूप पात्र ठेवा. यासाठी प्रयत्न करणार आहात. बोला. नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र। मैं सलमा गुरु नायक, नासिक किन्नर समाज की गुरु। आज किन्नर समाज के अंदर मुझे 50 साल हो गए। ये 50 साल के अंदर कोई किन्नर तड़ी पार हुआ ये हमने देखे नहीं। ऐसे किन्नर को हमने देखे नहीं जो तड़ी पार हुआ और जिसको समाज में से काढ़ा गया। अगर इतने गुने इसके ऊपर होने के बाद भी हमने उसको बहुत समझाए कि देख ये समाज का नाम खराब होगा। किन्नर समाज जब लड़का हुआ, शादी हुई, बच्चा हुआ, वास्तु पूजन हुआ, उसके दरवाजे सम्मान से और मान से हमको बुलाते और हम आशीर्वाद देने के लिए जाते। अगर समाज में ये बात मालूम पड़ी कि किन्नर समाज इतना ये और इतने बड़े बड़े गुने कर रहा, इतने बड़े बड़े गुने उसके ऊपर है, तो इस पे असर क्या गिरेगा? हमारे समाज के ऊपर भी, सब समाज के ऊपर भी और हमारे छवि पे भी क्या इसका असर गिरेगा? इसके लिए हमने उसको एक बार नहीं 10 बार समझाए कि देख तू भी एक किन्नर है। अगर तू हमारे कायदे के अंदर जो अपने किन्नरों का है भाई आशीर्वाद दो, किसी के दरवाजे गए
लंगापन मत करो, गाली गलौच मत करो, किसी को बुरा मत बोलो, और किसी के दरवाजे अगर बुलाए तो तुम जाओ। बल जबरी किसी के दरवाजे जाके और छेड़छाड़ी तुम करते, ये मत करो। ये हमने उसको समझाए कि भाई आपस में मिटाओ, ये भी हमने उसको समझाए। लेकिन उसके गुने इतने बढ़ गए बेहिसाब कि वही नज़रिया से लोग सब किन्नर समाज को औरंगाबाद में देखते कि भाई जब ये किन्नर ऐसा है तो ये जितने भी किन्नर हैं सब सरीके। जितने भी हम पुलिस स्टेशन में गए तो तुम्हारे में उसमें क्या कमी बताते, लेकिन ये डिपार्टमेंट समझने को राजी नहीं है कि इसके ऊपर इतने गुने हैं। और बाकी किन्नर समाज दूसरा भी यहाँ पर जो उनके चेले, कोई चेले लगते, कोई भाई गुरु भाई लगते, गुरु के 2 चेले लगते, वो भी है। और इसके ऊपर एक भी कंप्लेंट नहीं है, एक भी उसके ऊपर कोई कंप्लेंट नहीं है। इन अपने औरंगाबाद की जनता ने भी कंप्लेंट नहीं करी कि ये किन्नर औरंगाबाद में दूसरी गुट है, वो ऐसे है, या किन्नर समाज में ने भी नहीं करा। और रही बात दूसरी, हम लोग जो सब गुरु जो भी नासिक से, दुलिये से, मालेगांव से, येवले से, पुणे से, नगर अहमदनगर से जो भी धर्मगुरु आए, ये धर्मगुरु किसी को गलत रास्ते पे जाने का रास्ता दिखाते नहीं। पहली बार तो कैसा है, अगर ये गलत जाता है तो उसको हम रोक लगाते कि भाई ये सिंगल पे मंगना, ये टोल पे मंगना, ये रेल में मंगना और ये दादागिरी करना अभी आम बात हो गई। इसके वजह से हमारे लोगों को मान सम्मान से जो बुलाते हैं घर पे, आप आओ, हमारे बच्चों को आशीर्वाद दे के जाओ और हमारे बच्चे के आशीर्वाद दे के बधाई लेके जाओ। सवाल स्पेसिफिक तो नहीं तो फिर उसके तो फिर ये होने के बाद में ये खाना कमाने की बात नहीं है। ये बात कैसी मालूम कि इसके ऊपर इतने आरोप हुए, इसके ऊपर कार्रवाई होना, यही हमारी मांग है। अगर तुमको ऐसा लगता होगा कि ये मंगने खाने की वजह से ये गुट बोल रहा है, मीटिंग का क्या, अगर वो बैठने बात करने को तैयार हो तो मीटिंग का। यही मैं बोल रही हूँ कि जैसा नहीं, इसी बात पे मैं बोल रही कि ये मंगने खाने का झगड़ा नहीं है। आपको ये लगता होगा कि धर्म गुरु है तो दोनों तरफ से बोलना, एक तरफ से क्यों बात कर रहे, तो हम दोनों तरफ से बोलने को तैयार है। लेकिन कैसा बोलेंगे, ये जो गुनाह है तेरे सर, इसके जिम्मेदार हम नहीं। अब हम समझाने आए तो वो हमको आरोप लगाते क्या ये लोग हमको मारने को आए, इनसे हमारी जान को धोखा है, ये लोग हमारा मर्डर कर देंगे। अब हम मर्डर करने वाले लोग रहेंगे तो हम कंप्लेंट ही नहीं करेंगे। तुम्ही स्वतः म्हटलं होतं की आम्ही त्यांना वारंवार सांगितलं, तुमच्या बोलण्यात तुम्ही सांगितलं की आम्ही त्यांना समजवलं देखील होतं, पण त्यांनी काय केलं नाही, समजवलं होतं तुम्ही। हाँ समझाए, वारंवार एक बार छोड़ समजवलंय। ये बघा 10 साली से आमदार आले तर तुम्ही धर्मगुरू म्हणून आले तुमचे, तर तुम्ही प्रत्येक ठिकाणचे गुरु आहेत, तर तुमच्यातला एक मुलगा तुम्ही म्हणता याच्या पद्धतीने गुन्हेगार झालाय, तर तुम्ही त्याला समजून सांगून हा वाद आपसात मिटवणार आहात का? ये बात हमने नहीं कि उनको हमारी बिरादरी में बुला के, हमारे पंचों में बुला के उसको हमने समझाए कि देख ये काम गलत है, ये काम मत कर। वो हमारे मुंह पे हाँ बोलता, फिर इधर औरंगाबाद में आया, जो करने का उसको वही करता। एक बार नहीं, ऐसा हमने 4 बार उसको समझाए। फिर इसके वजह से हमारे को कुछ औरंगाबाद के लोग भी ऐसे, जो इधर का कलेक्टर नासिक में आता, नासिक का कलर दूसरे नागपुर में जाएगा, नागपुर का इधर आ जाएगा, वो भी हमको क्या भाई इधर तुम्हारे इधर किन्नर कैसे है, वो किन्नर इधर ऐसे क्यों नहीं बोल के वो बोलते हमारे को। तो इसके वजह से हम उनको समझाना चाहते हैं। मग आता हा वाद आपसात न मिटवता हा कायदेशीर पद्धतीने सुटणार, हाँ, मला बस। म्हणायचंय। आपस मला तुम्हाला काय अभिप्राय ते मी तुम्हाला सांगतो. आपस में वेळोवेळी त्याला सूचना दिलेली आहे, सुधारण्याच्या संधी दिलेल्या आहेत. हेच नाही तर तिला अपेक्षित असलेलं तिला प्रोत्साहन पण दिलेलं आहे की बाई ठीक आहे, तुला हे नाही आवडत, हे कर, तुला अजून आम्ही चांगली जागा देतो, व्यवस्थित वाग. पण तिनं ते कधीही केलेलं नाही. मुळामध्ये तिला ती आमची कमजोरी वाटते. हां, आम्ही तिचं ऐकतोय आणि तिला समजून सांगतो आणि परत तो विषय पुढे जात नाही, याचा अर्थ आम्ही कुठेतरी कमजोर आहोत असं तिला वाटतं. दुसरी गोष्ट अशी की किती दिवस हेच करायचं ना, तुम्ही समजून सांगणार, म्हटणार, मग 8 दिवसानंतर परत तुम्ही गुन्हेगारी वृत्तीकडे जाणार. तर हे आता थांबलं पाहिजे कुठेतरी वाटतं. मी तुम्हाला समजू शकतो, तुमचा बराच वेळ गेला आणि व्हिडिओ लॉंग झाला आहे हा. हां, पण आमच्या समुदायातील लोकांना कधीही पोलीस स्टेशन आणि प्रेस ह्या गोष्टी फेस करायची कधीही गरज पडली नव्हती. ती गरज वेळ आज ह्या गुड्डीमुळे आमच्यावर आली. आमचे हे धर्मगुरू ज्यांचं जे आम्ही मायनॉरिटी आहोत,
आज आम्ही असुरक्षित आणि अल्पसंख्याक समुदायाचे प्रतिनिधी आहोत. या समुदायाला कधीही अशा पद्धतीने बाहेर यायची गरज होती का? तर नाही. तर आज आम्हाला याच्यामुळे ही प्रेस घ्यावी लागते आहे आणि याच्यामध्ये आमचे धर्मगुरू जे कधी प्रेसला त्यांनी फेस केलं नव्हतं त्यांना आज ते करावं लागतं आहे. चर्चा होईल पण सुधारण्याची आशा आम्ही सोडली. त्याच्यामुळे आता कायदेशीर तोडगा हाच आमच्या पुढे एक मोठा उपाय आहे. जे तुमच्या समाजाचे अनुशासन असतात ते अनुशासनाचं पालन होत नाही का? त्याबद्दल ते आज म्हणजे आत्ताच होत नाही काही, या अगोदर पण असे काही अनुभव आहे तुम्हाला? हे बघा, ही निकिता आहे सोबत, आमच्या समुदायाचा भाग आहे. ही पोलीस भरतीमध्ये हिने एक्झाम दिलेली आहे आणि हिने मॅटमधनं रिझल्ट आणून पोलीस भरतीचं हे केलेलं आहे. माझी एक शिष्य आहे, PhD करते आहे. माझी एक शिष्य मुंबईला आत्ता कोरो इंडिया नावाची संस्था आहे, त्या संस्थेमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम पाहते आहे. तर इथला संस्कार हा खूप मोठा आणि व्यापक विचार करणारा आहे. ह्या संस्काराला मुळात गुड्डी पुढे नेत नाही आहे. तिचा धंदा आहे फक्त ती आईबापात राहती, बाकीच्या चेलांकडनं कमाई करणं, आईबापाचं घर भरणं. तिला संस्कृती आणि संस्कार या शब्दांशी तिचं काही एक घेणं देणं नाही आहे. तर मला असं वाटतं निकिताने पण थोडीशी तिची बाजू मांडावी. नमस्कार. तिला एवढा लांब बोलवलं तुझी का भूमीकडे येऊ का? असू दे. नमस्कार, माझं नाव निकिता मुख्यदल. मी हिजरा समुदायाची प्रतिनिधी आहे आणि मी पुण्याहून आलेली आहे. मागच्या अनेक वर्षापासून आम्ही आमच्या मूलभूत अधिकारांसाठी लढत आहोत. आमचे पूर्ण महाराष्ट्रातले धर्मगुरू आणि आमचा पूर्ण तृतीयपंथी समाज आम्ही आमच्या मूलभूत अधिकारांसाठी लढत आहोत. स्वातंत्र्याला 75 वर्ष होऊनसुद्धा. आणि आमच्यासमोर खूप मोठे प्रश्न आहेत. म्हणजे राहण्याचा प्रश्न आहे, आम्हाला घरं नाही आहेत, बऱ्याच गोष्टी नाही आहेत, कुठे रिझर्वेशन नाही आहे. ह्या सगळ्या प्रश्नांना आम्ही सगळे मिळून तोंड देत असताना सदरील जी व्यक्ती आहे ती तृतीयपंथी महिलाच आहे. पण तिच्यासमोर यांनी तिच्या गुन्हेगारीचा पाढा वाचला. पण त्यापेक्षा त्याचं स्वरूप किती क्रूर असू शकतं हे मी तुम्हाला सांगते. ह्या व्यक्तीने, ह्या तृतीयपंथी महिलेने लोकांना क्रिमिनल मुलांची गँग बनवून लोकांना कोयते घेऊन जाणे, धमकावणे, ज्या तृतीयपंथी महिला इथे राहतात औरंगाबादमध्ये त्यांना धमकावणे, आमच्या ज्येष्ठ जे धर्मगुरू आहेत त्यांना धमकावणे, मी औरंगाबादची बॉस आहे म्हणून मिरवणे. आणि हेच नाही तर तिच्याकडे असलेले जे तिचे शिष्य आहेत, रस्त्यावरच्या कोणत्याही मुलाला पकडून साडी घालणे, त्याला मारणे, हाणून मारून साडी घालणे. म्हणजे अशा केसेस आहेत की जे मुलं कॉलेजमध्ये शिकण्यासाठी होते औरंगाबादमध्ये, आज तिने त्यांना धरून त्यांना साडी घालून तिथे सिग्नलला भीक मागायला लावणे, त्यांना वेश्याव्यवसाय करायला लावणे, गुप्तांगात मिरची टाकून मारणे, वाळू भरून मारणे. म्हणजे तुम्ही विचार करा की ती व्यक्ती किती क्रिमिनल माइंडची असेल. मग अशा ठिकाणी त्या व्यक्तीला जर 10 वर्षापासून सगळे धर्मगुरू समजत असतील तर मग समजवायचं तरी किती. त्यामध्ये औरंगाबाद ही ऐतिहासिक नगरी आहे आणि हिजरा समुदायाला एक सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा आहे. आमचे सगळे धर्मगुरूने आम्ही तो वारसा जपत आहोत. अशामध्ये जर ही व्यक्ती इतक्या प्रकारचं क्राईम करत असेल, हाईस प्रकारचं, आणि वातावरण आणि आमच्या समुदायाला जर लांछन लागत असेल, औरंगाबादसारख्या ऐतिहासिक शहराला लांछन लागत असेल, तर मग आम्हाला न्याय हवा आहे. मला वाटतं शासनाने, प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं. कसं असतं की जेंडर हे ठराविक, जेंडर हे काय गुन्हेगारी प्रवृत्ती आहे, गुन्हेगारी हे जेंडर नाही आहे. लोकांना वाटतं नाही तृतीयपंथी असेच वागतात म्हणून कदाचित तिच्यावर योग्य कारवाई होत नसेल. पण तिच्याकडं एक क्रिमिनल व्यक्ती ती आहे म्हणून बघावं आणि आम्हाला व्यवस्थित न्याय द्यावा आणि आमच्या सर्व लोकांना संरक्षण द्यावं, एवढीच मी विनंती करते. धन्यवाद. एक समाजसेविका आहे, एक पक्षाची पदाधिकारी आहे. पण हे तृतीयपंथी लोक यांना मी म्हणजे बऱ्याच दिवसापासून यांचे माझे संबंध आहेत. यांची जे नायक होती, सीमा नायक, ती माझी बहीण होती. त्यामुळं यांच्याशी माझा संपर्क कायम असतो. त्यांच्या काही अडीअडचणी असल्या किंवा काही मदत असली तर आम्ही त्यांना जाऊन भेटत असतो. प्रत्येक त्यांचे काही कार्यक्रम, सेलिब्रेशन असतं तर ते मला इन्व्हाइट करतात आणि काही त्यांच्या समस्या असल्या तर मी त्यांच्यासोबत असते कायम. आता काय तुमची काही तक्रार आहे, काही मागणी आहे का? तक्रार माझी अशी आहे की जी सदर व्यक्ती आहे तर तिच्या विरुद्ध जे म्हणजे तिने जे केलेलं आहे ह्या लोकांच्या विरुद्ध, तर तिच्यावर योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे. तुम्ही पडताळणी करून शासनाला एक म्हणजे विनंती करते की त्यांनी सदर व्यक्तीची पडताळणी करून आणि तिचं जे चारित्र्य आहे किंवा त्याचं जे बॅकग्राऊंड आहे ते बघून आणि ह्या लोकांचाही बॅकग्राऊंड बघून आणि तिच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी.